गाडी खालनं लीट सुटून पण वरती जाऊन सगळ्या गाड्या धरल्या. वाघ्याला घेऊन आम्ही चाललो होतो बरडच्या मैदानाला. एक आदत एक बैलचं मैदान होतं. प्रज्वल, मी, समाधान आम्ही 3 जण होतो. आज बुलेटचं काय नियोजन नव्हतं, वाघ्याचं एकट्याचं नियोजन झालं चांगलं. मैदानावाल्या वाघ्याला उतरून 3 घेतला, मस्तपैकी पुसून सावली वगैरे करून घेतली. त्यानंतर आलो मैदानावरती. मैदान चालू होणार होतं. आपल्या सगळ्यांचा लाडका देव बकासूरची पण मैदानात एंट्री झाली. गट क्रमांक 48 मध्ये वाघ्याची गाडी पळणार होती, त्याच्यामुळे वाघ्याला तयार करून घेतला. वाघ्याला घेऊन फाटीकडे चाललो होतो, तेवढ्यात एक गाडी आली आपल्या समोर. ती पण गाडी धरून दिली. त्यानंतर वाघ्याबरोबर आज पायरा होता आपल्या मुडनेमकरांचा भारत. शेटजीने एका शब्दावर आपल्या वाघ्यासाठी भारतचं नियोजन करून दिलं. वाघ्यासाठी ही एक पहिलंच टॉपचं नियोजन होतं. पायऱ्यासाठी भरपूर जणांना फोन केलं, पण जी ती सगळेजण म्हणायचे तुमचं वासर कुठलं आहे, तुझं गुलाल किती आहेत. पण शेटजीने आपल्याला एका शब्दावर आपल्याला भारत दिला होता. खाली गेल्यावरती आपल्याला अक्षय भैयाचं काळीज देवा सुद्धा भेटला. त्यानंतर आपलं इजू ड्रायव्हर त्यांचं काळीज बाळ्या. त्यानंतर आपल्या वाघ्यापाशी आलो. वाघ्याला मस्तपैकी पाणी बिणी करून घेतलं आणि भारतची वाघ्याची जुपणी करून घेतली. आज आपल्या गाडीवर बाला ड्रायव्हर बसणार होतं निवरीचं. गाडी खालनं सुटताना लेट सुटली होती, पण ज्याला खरंच पळाय अंगातला त्याला कडन असलं काय असलं तरी काय फरक पडत नाही. वरती जाऊन भारतनं वाघ्यानं कार्यक्रम परफेक्ट लावला. तुम्ही भावांनो गटाचा पूर्ण व्हिडिओ आपल्या वाघ्याच्या किंवा बुलेटच्या आयडिओ बघू शकता. व्हिडिओ घ्यायसाठी मध्ये थांबलो होतो, तोपर्यंत पुढे गाडी भरपूर लांब गेलती पळून. त्यानंतर वाघ्याला भारतला धरून घेऊन आलो नंबर टाकासाठी. नंबर टाकताना जी भावांनो आनंद होतोय का नाही, ती एक बैलगाडा प्रेमी किंवा एक गाडा मालकच समजू शकतोय. आपल्या वाघ्याचं पहिलंच मैदान होतं. पहिल्याच मैदानात वाघ्या गटपास झालता आणि एवढं मोठं नियोजन लागलं होतं. सेमीच्या चिठ्ठ्या निघायला सुरुवात झाली, बाकीची पण पोरं येत होती. 1 नंबर सेमीत 4 नंबर तासावर आपली चिठ्ठी निघाली. त्यानंतर म्हणलं सेमीला जायच्या आधी वाघ्याला परत एकदा इबीत लावून घ्यावं. भावांनो आपला वाघ्या आताशी 17 महिन्याचा आहे. भारतला वाघ्याला घेऊन खाली चाललो. प्रज्वलने बैलांना माती ही व्यवस्थित करून घेतली. या संग्राम आणि यश पण मैदानावर आलती. बालाजी ड्रायव्हरनं दोन्ही बैल व्यवस्थित झोपून ती घेतली. आता यश आलता म्हणल्यावर काय टेन्शन नव्हतं. खाली बारका असल्यामुळे आपला वाघ्या खाली थोडासा त्रास देतो, सारखा हलत असतोय, त्याच्यामुळे यशला पॅक धरायला लावलं. गाडीला खालनं निघताना थोडासा झोला बसला, पण काय अडचण नाही. आपलं वासरू मोठ्या बैलावर पण व्यवस्थित निघून जाते. गाडी आपली चांगली पळाली, पण थोडी नशिबानं पण साथ दिली पाहिजे होती. गाडी आपली 4 नंबरला उतरली. आपलं वाघ्या पहिल्या मैदानात गटपास झाला, यातच आपला भरपूर आनंद आहे. वाघ्या एक स्वप्न हिंद केसरी बनवण्याचं. पुढल्या मैदानात नक्कीच एका चांगल्या नियोजनाने भेटू. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.